नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश तागड आणि आज आपण चाललोय एका अशा मंदिरात जे मंदिर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय पुरातत्व विभाग याच्या अंडर येते. दक्षिण दरवाजावरील जीर्ण देवनागरी शिलालेखावरून सिद्धेश्वर महादेवाला समर्पित मुख्य मंदिर 1767मध्ये विष्णू महादेव गाजरे यांनी 93,000 रुपये खर्च करून बांधले असल्याचे दिसते. कायगाव टोका येथील 3 मंदिरांचा समूह एकाच संकुलात प्रवरा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर स्थित आहे. यात सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर, देवी आणि विष्णू मंदिर यांचा समावेश आहे. मंदिरामध्ये ज्या ज्या गोष्टींवर नजर पडते त्या सर्व गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यामध्ये मुख्य आकर्षण ठरते ती म्हणजे सुबक आणि कोरीव काम असलेली नंदी महाराजांची मूर्ती. मूर्तीकडे बघून असे वाटते की साक्षात नंदी महाराजच आपल्यासमोर प्रकट झाले आहेत. घुमटाकृती असलेला मंदिराचा सभामंडप आपले डोळे दिपूनच सोडतो. सभामंडपाच्या खांबांवर केलेले कोरीव काम, खांबांच्या वरती असलेल्या नक्षीदार मूर्ती अत्यंत सुंदर पुरातन कलेचे उदाहरण आपल्यासमोर ठेवते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोरच छोटीशी कासवाची मूर्ती आहे. मंदिराचा गर्भगृह सुद्धा घुमटाकृती आकाराचा असून गर्भगृहात मनमोहक, मन प्रसन्न करणारे असे सुंदर शिवलिंग आपल्याला स्थापन केले दिसते. मंदिराच्या बाह्य परिसरात अनेक देवतांच्या छोट्या मोठ्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य मंदिराच्या बाहेर असलेल्या छोट्या मंदिरामध्ये आपल्याला सुबक आणि कोरीव असे नक्षीकाम केलेले दिसते. मंदिराच्या गर्भगृहाचे शिखर हे नागर शैलीतील असून आणि मंदिराचा सभामंडप हा घुमटाकृती आहे. मंदिराच्या भिंतीने चारही बाजूस वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराचा पत्ता म्हणजे श्री सिद्धेश्वर मंदिर, टोका, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर.